नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, युनिक करिअर अकॅडमी वर्धाच्या युट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, भूमितीमधला एक अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे, तो म्हणजे आहे वर्तुळ. आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण वर्तुळ ट्रिकच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. वर्तुळावरचा एकही प्रश्न तुमचा सुटता कामा नये. चला सुरुवात करूया. मित्रांनो, आपल्याला याच्यामध्ये वर्तुळामध्ये एकदम डिटेलमध्ये वर्तुळ बघायचं आहे. तर वर्तुळ बनला कसा आणि वर्तुळाची डेफिनेशन काय आहे, कारण की एक्झाम मध्ये वर्तुळाच्या डेफिनेशन वरती प्रश्न आलेला आहे. बघा, डेफिनेशन आहे, एका स्थिर बिंदूपासून समान अंतरावरील सर्व बिंदूच्या संचाला आपण वर्तुळ असे म्हणतो. बघा, या ठिकाणी आपण एक स्थिर बिंदू घेतला आहे आणि समान अंतरावर जे आपण बिंदू घेतोय, समजा हा एक बिंदू घेतला आहे, याची लांबी आहे 3 सेंटीमीटर. या बाजूने सुद्धा बघा एक बिंदू घेतला आहे, याची सुद्धा केंद्रबिंदू पासून लांबी राहणार आहे 3 सेंटीमीटर. त्याच पद्धतीने बघा, इथे सुद्धा एक बिंदू घेतला आहे, याची लांबी सुद्धा राहणार आहे 3 सेंटीमीटर. आणि बघा, खाली सुद्धा समान अंतरावर एक बिंदू घेतला आहे, याची लांबी सुद्धा राहणार इथे 3 सेंटीमीटर. या पद्धतीने समान अंतरावर अनेक बिंदू वर्तुळाला निघणार आहे. या सर्व बिंदूपासून जो संच तयार होतो, त्या संचाला आपण वर्तुळ असे म्हणतो. हे समान अंतरावरचे सर्व बिंदू जोडलेले आपण, आणि या पद्धतीने आपला वर्तुळ तयार झालेला आहे. वर्तुळाची डेफिनेशन राहणार आहे, एका स्थिर बिंदूपासून समान अंतरावरील सर्व बिंदूच्या संचाला आपण वर्तुळ असे म्हणतो. बघा, आता जे मधातला जे स्थिर बिंदू आहे, हा झाला वर्तुळाचा केंद्रबिंदू. यालाच म्हणतो सेंटर ऑफ दी सर्कल, किंवा याला म्हणू मराठीमध्ये केंद्रबिंदू. हा झाला वर्तुळाचा केंद्रबिंदू. त्यानंतर बघा, वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील कोणताही बिंदू जोडणाऱ्या रेषाखंडास आपण त्याला म्हणतो त्रिज्या. वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरचा कोणताही बिंदू जोडणारी रेष म्हणजे याला म्हणतो आपण याची त्रिज्या. त्रिज्या म्हणजे बघा रेडियस. त्रिज्या म्हणजे रेडियस, आणि त्रिज्या दर्शवतो आपण स्मॉल आर या अक्षराने. त्रिज्या दर्शवतो आपण स्मॉल आर या अक्षराने. त्यानंतर बघा, वर्तुळावरचे कोणतेही दोन बिंदू जोडणारी रेष म्हणजे काय असते, त्याची जीवा. बघा, आता या ठिकाणी एक तुम्हाला इथे वर्तुळ देतोय, हा घेतला वर्तुळ, हा झाला याचा केंद्रबिंदू. त्रिज्या सांगितलंय तुम्हाला, केंद्रबिंदू ते वर्तुळावरचा कोणताही बिंदू जोडणारी रेष म्हणजे काय, त्रिज्या. आता बघा, जीवा, वर्तुळावरचे कोणतेही दोन बिंदू जोडणारी रेष म्हणजे असते त्याची जीवा. बघा, वर्तुळावरचे कोणतेही दोन बिंदू घेतल्या, जोडणारी रेष म्हणजे काय, जीवा. जीवा, जीवा म्हणजे काय, क्वाड. जीवा म्हणजे काय, क्वाड. त्यानंतर बघा, वर्तुळाचा व्यास, जी जीवा वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाते, वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाते, त्याला म्हणतो आपण त्याची व्यास. जी जीवा वर्तुळाच्या केंद्रबिंदूमधून जाते, त्याला म्हणतो आपण त्याचा व्यास. व्यास म्हणजे होते डायमीटर. व्यास म्हणजे काय, डायमीटर. आणि व्यास दर्शवतो आपण स्मॉल डी या अक्षराने. बघा, वर्तुळाचा केंद्रबिंदू ते वर्तुळावरचा कोणताही बिंदू जोडणारी रेष म्हणजे काय, त्रिज्या. त्रिज्या कशाने दर्शवतो आपण, स्मॉल आर. वर्तुळावरचे कोणतेही दोन बिंदू जोडणारी रेष म्हणजे काय, त्याची जीवा. जीवा म्हणजे काय, क्वाड. त्याच्यानंतर बघा, जी जीवा वर्तुळाच्या केंद्रबिंदूमधून जाते, त्याला काय म्हणतो आपण, त्याचा व्यास. व्यास म्हणजे काय, डायमीटर. आणि डायमीटर दाखवतो आपण स्मॉल डी या अक्षराने. त्यानंतर बघा, पूर्ण वर्तुळाचे माप नेहमी 360 अंश राहते. हा जो पूर्ण वर्तुळ आहे, या पूर्ण वर्तुळाचे माप 360 अंश असते. त्यानंतर बघा, त्रिज्या झाली, जीवा झालाय, आणि व्यास सुद्धा झालेला आहे. आता बघा, त्रिज्या, त्रिज्येच्या दुप्पट नेहमी असतो व्यास. त्रिज्या जर बघा आपल्याला 3 सेंटीमीटर असेल, त्रिज्या जर 3 सेंटीमीटर असेल आणि त्रिज्येच्या दुप्पट असतो व्यास, म्हणून व्यास होणार 6 सेंटीमीटर. व्यास किती होणार इथे, 6 सेंटीमीटर. म्हणजे बघा, त्रिज्येच्या दुप्पट काय असतो, व्यास, आणि व्यास हा सर्वात मोठी जीवा असते. त्यानंतर बघा, पूर्ण वर्तुळाचे माप बघितले आपण. पूर्ण वर्तुळाचे माप 360 अंश असते. आता बघायचं आपल्याला याचे क्षेत्रफळ आणि परिघ. बघा, पहिल्या नंबरला काय इथे, वर्तुळाचा परिघ. परिघ म्हणजे काय, सर्कम्फरन्स. परिघ म्हणजे काय, सर्कम्फरन्स. आणि परिघ काढायचं आपल्याकडे सूत्र राहते नेहमी 2πr. परिघ काढायचं काय सूत्र आहे, 2πr. आता बघा, आपल्याला याची ट्रिक कशी बनते, बरोबर आहे. पहिल्या नंबरला काय बघतो आपण, परिघ. परिघ म्हणजे काय, सर्कम्फरन्स. सूत्र काय आपल्याकडे 2πr. आणि त्यामध्ये दुसऱ्या नंबरला आपण नेहमी बघतो याचं क्षेत्रफळ.
वर्तुळाचे क्षेत्रफळ, आणि क्षेत्रफळ म्हणजेच काय, एरिया. एरिया काढायचं सूत्र काय वर्तुळाच्या, पाय आर चा वर्ग. क्षेत्रफळ काढायचं काय सूत्र आहे, पाय आर चा वर्ग. परिघ काढायचं सूत्र 2 पाय आर, आणि क्षेत्रफळ काढायचं सूत्र काय, पाय आर चा वर्ग. आता बघा मित्रांनो, याच सूत्रावरून आपल्याला ट्रिक बनवायची आहे आणि सर्व प्रश्न आपण ट्रिकच्या माध्यमातून सॉल्व्ह करणार आहोत. तुमचा एकही प्रश्न सुटणार नाही. फक्त व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, तुमचा एकही प्रश्न जाता कामा नये. चला लक्ष द्या, ह्या गोष्टी सगळ्या क्लिअर आहे. आता बघा ट्रिक कशी बनते. चला बघा, सर्वात आधी वर्तुळाला काय असते, त्रिज्या. म्हणून या ठिकाणी घ्यायची त्रिज्या. त्यानंतर वर्तुळाला असतो व्यास, म्हणून या ठिकाणी घ्यायचं व्यास. त्यानंतर काढत असतो आपण नेहमी वर्तुळाचा परिघ, म्हणून तिसऱ्या नंबरला येणार परिघ. आणि बघा चौथ्या नंबरला काढायचं आपल्याला याचं क्षेत्रफळ, म्हणून या ठिकाणी येणार क्षेत्रफळ. आता बघा, वर्तुळाची त्रिज्या जर आपण इथे 7 सेंटीमीटर घेतली, वर्तुळाची त्रिज्या जर आपण 7 सेंटीमीटर घेतली, तर त्याचा व्यास किती होणार, त्रिज्येच्या दुप्पट काय असतो व्यास. 7 ची दुप्पट जर केली किती येणार, 14. म्हणून या ठिकाणी बघा व्यास येणार आपला 14 सेंटीमीटर. आता काढायचं आपल्याला परिघ आणि क्षेत्रफळ. परिघसाठी तुम्हाला सूत्र दिलेलं आहे, परिघचं काय सूत्र आहे, 2 पाय आर. परिघ काढण्याचं सूत्र आहे 2 पाय आर. ओके, बघा 2 जशास तसे गुणिला पायची व्हॅल्यू नेहमी कॉन्स्टंट व्हॅल्यू राहते, 22/7 अप्रॉक्सिमेटली बघा 3.14 हे राहते कशाची व्हॅल्यू, पायची कॉन्स्टंट व्हॅल्यू किती राहते 22/7 किंवा अप्रॉक्सिमेटली 3.14. बघा पायची व्हॅल्यू या ठिकाणी काय घ्यायचं 22/7 गुणिला. आता बघा त्रिज्या किती घेतली आपण 7 सेंटीमीटर, म्हणून या ठिकाणी काय घ्यायचं 7. याला सॉल्व्ह करायचं. बघा 7 कटले, इथे भागाकारामध्ये 7 आहे, गुणाकारामध्ये 7 आहे. 7 कॅन्सल, काय शिल्लक राहिला आहे 2 गुणिला 22. 2 गुणिला 22 केलं तर 44. 44 काय भेटलं आपल्याला परिघ. एका वर्तुळाची त्रिज्या 7 सेंटीमीटर घेतली, मग त्या वर्तुळाचा व्यास 14 सेंटीमीटर. परिघ काढण्यासाठी सूत्र वापरलं आपण 2 पाय आर, आणि बघा परिघ भेटला आपल्याला 44, म्हणून या ठिकाणी घ्यायचं इथे 44 सेंटीमीटर. आता बघा काढायचं काय आपल्याला क्षेत्रफळ, आणि क्षेत्रफळ काढायचं काय सूत्र आपल्याकडे, पाय आर चा वर्ग. क्षेत्रफळ काढायचं सूत्र आहे पाय आर चा वर्ग. पायची कॉन्स्टंट व्हॅल्यू राहते 22/7 गुणिला आर म्हणजे त्रिज्या. त्रिज्या किती घेतली आपण 7 सेंटीमीटर, म्हणून या ठिकाणी घ्यायचा 7 गुणिला 7, कारण की करायचा आपल्याला आर चा वर्ग. ओके, बघा इथे 22/7 आहे, इकडे गुणाकारामध्ये 7 आहे, भागाकारामध्ये 7 आहे, गुणाकारामध्ये 7 आहे. 7 नेहमी काय होईल कॅन्सल, म्हणून 7 कॅन्सल. काय शिल्लक राहिला आहे 22 गुणिला 7, 22×7 154. म्हणून या वर्तुळाचा क्षेत्रफळाला 154 सेंटीमीटरचा वर्ग, म्हणून या ठिकाणी घ्यायचं 154 सेंटीमीटरचा वर्ग. ओके, सर्वांचं क्लिअर आहे. आपण परिघाच्या सूत्रावरून परिघ काढलाय, क्षेत्रफळाच्या सूत्रावरून क्षेत्रफळ, आणि वर्तुळाची त्रिज्या घेतली होती 7 सेंटीमीटर, व्यास आला आपला 14 सेंटीमीटर, परिघ काढला 44 सेंटीमीटर, आणि क्षेत्रफळ आला आपलं 154 सेंटीमीटर. ओके, क्लिअर आहे. आता बघा ट्रिक, आपण सूत्रावरूनच ट्रिक बनवलेली आहे. काय ट्रिक बनली आता आपली, 7, 14, 44, 154. काय बनली 7, 14, 44 आणि 154. त्रिज्या 7, त्रिज्येच्या दुप्पट व्यास असतो, म्हणून दुप्पट केली 7ची, व्यासाला 14. परिघाचं सूत्र वापरून परिघ काढला आपण 44, आणि क्षेत्रफळ आलं 154, म्हणून ट्रिक बनली आपली 7, 14, 44 आणि 154. आणि हेच ट्रिक वापरून आपल्याला वर्तुळावरचा कोणताही प्रश्न एकदम सोप्या पद्धतीने सोडवता येतो. चला लक्ष द्या, ट्रिक आहे 7, 14, 44, 154. आता इथे एक डेफिनेशन लक्षात ठेवा, त्रिज्या, व्यास आणि परिघ. त्रिज्या, व्यास आणि परिघ हे नेहमी सारख्या पटीमध्ये वाढते, तर क्षेत्रफळ त्या पटीच्या वर्गाच्या पटीमध्ये वाढतो. हे डेफिनेशन तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. समजलं नसेल तर आपण प्रश्न घेऊ, प्रश्नावरून तुमचे एकदम कन्सेप्ट क्लिअर होणार. चला प्रश्न पाहू. बघा पहिल्या नंबरचा प्रश्न दिलेला आहे आपल्याला, एका वर्तुळाची त्रिज्या 14 सेमी आहे, तर त्या वर्तुळाचा परिघ व क्षेत्रफळ किती. तुम्हाला आताच आपण सूत्रावरून ट्रिक बनवलेली आहे. पहिल्या नंबरला काय घेतो नेहमी त्रिज्या, त्यानंतर काय घेतो आपण व्यास, त्यानंतर घेतो आपण परिघ, आणि त्यानंतर घेतो आपण इथे क्षेत्रफळ. त्रिज्या, व्यास, परिघ आणि क्षेत्रफळ. ठीक आहे आपली 7, 14,
44 आणि 154. ठीक आहे, 7 14 44 154. आता बघा त्रिज्या दिली आपल्याला किती, 14 सेंटीमीटर. त्रिज्येच्या खाली त्रिज्या लिहायची किती, 14 सेंटीमीटर. आता बघा 7च्या किती पट 14 आहे, 2 पट. 7 गुणिले 2 केलं तर किती येते, 14. म्हणून बघा त्रिज्या इथे 2 पटीने काय केलेली आहे, वाढवलेली आहे. त्रिज्या 7, 7ची 2 पट केली किती येते, 14. म्हणजे 2 पटीने त्रिज्या वाढलेली आहे. म्हणून काय करायचं, व्यास सुद्धा इथे 2 पटीने वाढून घ्यायचा. 14ची 2 पट केली, 14 दुनी 28. बघा त्रिज्या 14, व्यासाला 28. परीघ सुद्धा काय करायचं, 2 पटीने वाढून घ्यायचं. गुणेला 2, परीघ आहे 44, ट्रिक मध्ये 2 पटीने वाढवायचं. 44 गुणेला 2 केलं किती येते, 88. आणि तुम्हाला एक डेफिनेशन सांगितली आहे, त्रिज्या, व्यास आणि परीघ नेहमी सारख्या पटीमध्ये वाढते, तर क्षेत्रफळ त्या पटीच्या वर्गाच्या पटीमध्ये वाढतो. आता पट किती आली आहे इथे, 2. 2चा जर वर्ग केला तर किती येतो, 4. म्हणून या ठिकाणी बघा क्षेत्रफळ आपलं 4 पटीने वाढणार. क्षेत्रफळ 4 पटीने वाढणार. 154 गुणिला 4. ओके, याला सॉल्व्ह करा. 4 चौक 1606 उरला 1. 4 पंच 20 आणि 1 21. 21 1 उरले किती, 2. 4 1 4 आणि 2 किती, 6. म्हणजे क्षेत्रफळ आलं 616. कशामध्ये दिला एकक आपल्याला, सीबी मध्ये. म्हणून याची त्रिज्या 14 सेंटीमीटर, व्यास 28 सेंटीमीटर, परीघ 88 सेंटीमीटर आणि क्षेत्रफळ नेहमी वर्गाच्या पटीमध्ये वाढत असते. म्हणून बघा एकक दिलं आपल्याला सेमी मध्ये, क्षेत्रफळ नेहमी वर्गाच्या पटीमध्ये वाढते. म्हणून याचं क्षेत्रफळ येणार 616 सेंटीमीटरचा वर्ग, किंवा त्याला म्हणतो आपण चौरस सेमी. बघा ट्रिक होती आपली 7 14 44 154. प्रश्न दिलेला होता, एका वर्तुळाची त्रिज्या 14 सेमी आहे, तर त्या वर्तुळाचा परीघ व क्षेत्रफळ काढायचं आहे आपल्याला. परीघ भेटला आपल्याला इथे 88 सेंटीमीटर आणि क्षेत्रफळ भेटला आपल्याला 616 सेंटीमीटरचा वर्ग. या पद्धतीने बघा ट्रिकच्या माध्यमातून कोणताही प्रश्न आपल्याला सोडवता येतो. चला, ऑप्शन नंबर 88 आणि 616. बघा ऑप्शन नंबर 1 मध्ये दिलेला आपल्याला 88 आणि 616 हेच या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे. चला दुसरा प्रश्न पाहू. बघा दुसऱ्या नंबरचा प्रश्न आहे, एका वर्तुळाची त्रिज्या 49 सेमी आहे, तर त्या वर्तुळाचा परीघ व क्षेत्रफळ काढा. हा प्रश्न सुद्धा आपल्याला ट्रिकच्या माध्यमातून सोडवायचा आहे. ट्रिक आहे आपल्याला त्रिज्या, व्यास, परीघ आणि क्षेत्रफळ 7 14 44 आणि 154 लिहून घ्यायचं इथे. त्रिज्या, व्यास, परीघ आणि क्षेत्रफळ. ट्रिक आहे आपली 7 14 44 आणि 154. आपल्याला काय दिला इथे, त्रिज्या दिली आहे. किती दिली आहे, 49. त्रिज्येच्या खाली त्रिज्या ठेवायची. किती ठेवली, 49. आता पट काढायचं. 7च्या किती पट 49 आहे, 7 7 49. म्हणजे बघा त्रिज्या वाढली आहे इथे 7 पटीने. म्हणून बघा व्यास सुद्धा 7 पटीने वाढवायचा. 14 7 किती, 98. म्हणून बघा व्यासाला 98. त्रिज्या दिली होती 49, 7 पटीने वाढला. व्यास सुद्धा 7 पटीने वाढवला आपण. 14ची 7 पट, 14 गुणिला 7 केलं, 14 7 98. परीघ सुद्धा 7 पटीने वाढवायचा. 7 चौक 28 8 उरले किती, 2. 7 चौक 28 आणि 2 30. म्हणजे बघा परीघाला 308, परीघाला 360. आणि आपल्याला क्षेत्रफळ जर काढायचं असलं तर आपण काय करतो, पटीच्या वर्गाच्या पटीने वाढतो. किती पटीने वाढत आहे, 7 पटीने. 7चा वर्ग किती येणार, 49. म्हणून बघा क्षेत्रफळ आपलं 49 पटीने वाढणार. चला 154 गुणिला 49. 9 चौक 36, 36 6 उरले किती, 3. 9 5 45 आणि 3 48, 48 8 उरले किती, 4. 9 1 9, 9 4 13. एक घर सोडून द्यायचं. 4 चौक 16 6 उरले किती, 1. 4 5 20 आणि 1 21, 21 किती, 1 उरले किती, 2. 4 1 4 आणि 2 किती, 6. ची करायची बेरीज. 8 आणि 7 14 4 उरला 1. 3 आणि 2 5, 6 आणि 1 किती, 7. म्हणजे बघा 7546 एकक दिला आपल्याला सेंटीमीटर मध्ये, तर क्षेत्रफळ येणार सेंटीमीटरचा वर्ग. ओके, बघा आपल्याला विचारला होता परीघ आणि क्षेत्रफळ. परीघ आलं 308 सेंटीमीटर आणि क्षेत्रफळ आलं आपल्याकडे 7546 सेंटीमीटरचा वर्ग. या पद्धतीने आपल्याला ट्रिक वापरायची आहे. ट्रिक वापरून कोणताही प्रश्न सोडवता येतो. काय दिलाय बघा, 308 पहिल्या नंबरला आहे. त्याच्यानंतर काय 7546 पहिल्या नंबर मध्ये आपल्याला दिलाय. ऑप्शन नंबर 1 या दोन या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे. ट्रिक होती 7 14 44 आणि 154.
त्रिज्या 7 पटीने वाढली, म्हणून व्यास सुद्धा 7 पटीने वाढवला, परीघ सुद्धा 7 पटीने वाढवला आणि क्षेत्रफळ पटीच्या वर्गाच्या पटीने वाढते म्हणून 7 चा वर्ग केला 49. 154 गुणिले 49 केलं तर किती भेटते आपल्याला? 7546 सेंटीमीटरचा वर्ग आपल्याला परीघ सुद्धा मिळाला आणि क्षेत्रफळ सुद्धा मिळालं. ओके, क्लिअर आहे प्रश्न? चला पुढचा प्रश्न पाहू. बघा, तिसऱ्या नंबरचा प्रश्न आहे, एका वर्तुळाचा परीघ 88 सेमी आहे तर त्या वर्तुळाची त्रिज्या काढा. चला सॉल्व करू. सर्वात आधी घेतो आपण त्रिज्या, त्यानंतर व्यास, त्यानंतर परीघ आणि त्यानंतर क्षेत्रफळ. ट्रिक आहे आपली 7, 14, 44, 154. आता काय दिलं आपल्याला? परीघ दिलाय म्हणून परीघच्या खाली परीघ. आता आपण त्रिज्या देत होती, आता दिला आपल्याला परीघ म्हणून या ठिकाणी परीघच्या खाली परीघ किती आहे इथे? 88. 44 ची किती पट 88 आहे? 2 पट, कारण की 44 गुणिले 2 केलं किती येते? 88. परीघ वाढला 2 पटीने. काय करायची आपल्याला? त्रिज्या, म्हणून त्रिज्या सुद्धा काय करायचं इथे 2 पटीने वाढून घ्यायची. 7 ची 2 पट केली, 7 गुणिले 2, 7 दोन्ही 14, म्हणून त्रिज्या भेटली आपल्याला इथे 14. एकक दिले आपल्याला सेंटीमीटर, म्हणून त्रिज्याचं एकक सुद्धा येणार सेंटीमीटर, त्यालाच म्हणतो आपण सेमी. या ठिकाणी ऑप्शन नंबर 4 तुमचं या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे. म्हणून बघा, या ट्रिकच्या माध्यमातून खूप कमी वेळेमध्ये आपल्याला प्रश्न सॉल्व्ह करता येतो. ना सूत्र वापरायची गरज आहे ना त्याचं कॅल्क्युलेशन करण्याची गरज आहे. बघा, परीघ दिलाय 88, 2 पटीने वाढला, त्रिज्या सुद्धा 2 पटीने वाढून घेतली, 7 ची 2 पट केली किती? 14. 14 या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे. चला पुढचा प्रश्न पाहू. बघा, 4थ्या नंबरचा प्रश्न आहे, एका वर्तुळाचा परीघ 220 सेमी आहे तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती? चला, त्रिज्या, व्यास, परीघ आणि क्षेत्रफळ. त्रिज्या 7, व्यास 14, परीघ 44, क्षेत्रफळ 154. ठीक आहे आपली 7, 14, 44 आणि 154. परीघ दिलाय म्हणून परीघच्या खाली परीघ ठेवायचा. परीघ किती आहे? 220, म्हणून या ठिकाणी काय करायचं? 220 लिहून घेतलं. 44 ची किती पट 220 आहे? काढून घ्यायची. 44 गुणिले 5 जर केलं, 4 पंच 20, म्हणजे 220 येणार आहे. 44 गुणिले 5, म्हणून बघा परीघ वाढला इथे 5 पटीने. काढायची आपल्याला त्रिज्या, म्हणून त्रिज्या सुद्धा इथे 5 पटीने वाढणार आहे, म्हणून 7 गुणिले 5, 7 5 35, म्हणून बघा 35 सेंटीमीटर येणार आहे आपली त्रिज्या. ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2 मध्ये दिले आपल्याला 35 सेमी. या पद्धतीने बघा, कॅल्क्युलेशन न करता कमी वेळामध्ये आपल्याला प्रश्न सोडवता येतो. मित्रांनो, याच्यापेक्षा आणखी चांगल्या पद्धतीचे प्रश्न समोर राहणार आहे, म्हणून व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. तुमच्या सगळे कॉन्सेप्ट या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर होणार आहेत. चला पुढचा प्रश्न बघू. बघा, 5व्या नंबरचा प्रश्न राहणार आहे आपल्याला, एका वर्तुळाचा व्यास 42 सेमी आहे तर त्या वर्तुळाचा परीघ किती? आता काढायचा आपल्याला परीघ, दिलेला आपल्याला व्यास. ओके, सर्वात आधी काय घेतो आपण? त्रिज्या, त्यानंतर घेतो आपण व्यास, त्यानंतर घेतो आपण परीघ आणि त्यानंतर घेतो आपण क्षेत्रफळ. ठीक आहे आपली 7, 14, 44 आणि 154. 7, 14, 44 आणि 154. आता बघा, प्रश्नामध्ये दिला आपल्याला व्यास, म्हणून व्यासच्या खाली व्यास ठेवायचा. व्यास किती दिला आहे? 42. किती पटीने वाढला आहे? 3 पटीने. 3 पटीने वाढला आहे. काय काढायचं आपल्याला? परीघ, म्हणून परीघ सुद्धा बघा या ठिकाणी 3 पटीने वाढणार आहे. परीघ आहे 44, परीघ काढायचा आहे 3 पटीने वाढणार आहे, कारण की व्यास 3 पटीने वाढलेला आहे. 44 गुणिले 3, 3 चोक 12 2, उरला 1, 3 चोक 12 ने 1 13, म्हणजे बघा 132. एकक दिला आपल्याला सेंटीमीटर मध्ये, सेमी मध्ये, म्हणून बघा परीघ सुद्धा येणार सेमी मध्ये. यालाच म्हणतो आपण सेंटीमीटर. 132 सेंटीमीटर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे. ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3 मध्ये दिला आपल्याला 132 सेंटीमीटर. व्यास दिला होता 42, 3 पटीने वाढला. काढायचा परीघ, परीघला सुद्धा 3 पटीने वाढून घ्यायचा. परीघच्या ट्रिक मध्ये किती आहे? 44. 44 गुणिले 3, 132 सेंटीमीटर. या पद्धतीने आपल्याला प्रश्न सोडवायचा होता. चला पुढचा प्रश्न पाहू. बघा, प्रश्न दिलेला आपल्याला, एका वर्तुळाचा व्यास 84 सेमी आहे तर त्या वर्तुळाचा परीघ किती? आता इथे सुद्धा आपल्याला परीघ काढायचा आहे. ट्रिक वापरायची आहे. ट्रिक आहे आपली 7, 14, 44, 154. त्रिज्या, व्यास, परीघ आणि क्षेत्रफळ.
त्रिज्या राहते नेहमी 7, व्यास राहतो 14, परिघ राहते 44 आणि क्षेत्रफळ राहते 154. दिलाय आपल्याला प्रश्नामध्ये व्यास, म्हणून व्यासच्या खाली व्यास ठेवायचा. किती? 84. व्यास दिला किती आपल्याला? 84. काय करायची आहे? पट. किती पटीने वाढणार आहे इथे? किती पटीने वाढणार आहे? 6 पटीने. म्हणून या ठिकाणी काय करायचं? 14 सक 84 केले, किती पटीने वाढत आहे? 6 पटीने. काढायचं आहे का आपल्याला परिघ? म्हणून परिघ सुद्धा काय करायचं? 6 पटीने वाढून घ्यायचा. कारण की त्रिज्या, व्यास आणि परिघ हे नेहमी सारख्या पटीमध्ये वाढते, तर क्षेत्रफळ या पटीच्या वर्गाच्या पटीमध्ये वाढतो. आपल्याला दिलेले आहे इथे व्यास, काढायचा आहे परिघ. व्यास वाढलाय 6 पटीने, म्हणून परिघ सुद्धा वाढणार 6 पटीने. 44 गुणिले 6, 6 चोक 24, 24 4 उरले 2, 6 चोक 24, 24 आणि 2 किती ते 26. म्हणजे बघा 264. एकक दिलेलं आपल्याला सेमी मध्ये, म्हणून याचं सुद्धा एकक येणार सेंटीमीटर, किंवा याला म्हणतो आपण सेमी. 264 सेमी. या पद्धतीने आपल्याला कोणताही प्रश्न ट्रिकच्या माध्यमातून सोडवता येतो. ऑप्शन नंबर 1 मध्ये दिले आपल्याला 264 सेमी. हे या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे. चला पुढचा प्रश्न पाहू. एकदम इझी लेवलचे प्रश्न आहे. कोणताही प्रश्न आपल्याला ट्रिक वापरून सोडवता येतो. बघा 7व्या नंबरचा प्रश्न दिलेला आहे. एका वर्तुळाचा परिघ 440 सेमी आहे, तर त्या वर्तुळाचा व्यास किती? चला, सर्वात आधी काय राहते? त्रिज्या, त्यानंतर काय असतो? व्यास, त्यानंतर परिघ आणि त्यानंतर राहते आपलं क्षेत्रफळ. त्रिज्या किती असते? 7, व्यास 14, परिघ 44 आणि क्षेत्रफळ राहते आपलं 154. ओके, 7, 14, 44, 154. परिघ दिलाय 440, म्हणून परिघच्या खाली ठेवायचा परिघ. किती आहे? 440. किती पटीने वाढत आहे? 44 गुणिले जर 10 केलं तर भेटते आपल्याला 440. म्हणून बघा परिघ वाढत आहे आपला 10 पटीने. म्हणून काय काढायचं आपल्याला? व्यास काढायचा. आणि व्यास किती पटीने वाढणार आहे? मग 10 पटीने. 14 गुणिले 10 जर केलं किती ते आपलं 140. एकक दिलं आपल्याला सेंटीमीटर मध्ये, म्हणून याचं एकक सुद्धा काय येणार? सेंटीमीटर, किंवा त्याला म्हणतो आपण सेमी. 140 सेमी. बघा परिघची ट्रिक होती 44, परिघ दिलेला आहे 440. किती पटीने वाढला? 10 पटीने. आपल्याला काढायचा काय? व्यास. व्यासची ट्रिक किती आहे? 14. 14 गुणिले 10 केलं, कारण की 10 पटीने वाढणार. 14 गुणिले 10 केलं किती येत आहे? 140 सेमी. बघा ऑप्शन नंबर 3 मध्ये दिलेला आपल्याला 140 सेमी. चला पुढचा प्रश्न पाहू. बघा 8व्या नंबरचा प्रश्न आहे. एका वर्तुळाचा परिघ 22 सेमी आहे, तर त्या वर्तुळाचा व्यास किती? बघा आता परिघ दिलेला आपल्याला 22 सेमी. घाबरायची गरज नाही. बघा ट्रिक काय आपली? ट्रिक आहे आपली, सर्वात आधी घेतो आपण त्रिज्या, त्यानंतर काय घेतो आपण? व्यास, त्यानंतर घेतो आपण परिघ, त्यानंतर काय घेतो आपण? क्षेत्रफळ. त्रिज्या 7, व्यास राहते 14, परिघ राहते 44 आणि क्षेत्रफळ किती राहते? 154. 7, 14, 44, 154. आता बघा एका वर्तुळाचा परिघ दिला आहे 22, म्हणून परिघच्या खाली काय करायचं? परिघ ठेवायचा. किती? 22. आता बघा ह्या दिलेल्या संख्या नेहमी काय राहत होत्या? आपल्या ट्रिक पेक्षा जास्त राहत होत्या. आता बघा 44 पेक्षा इथे काय 22 कमी आहे. आता किती पटीने कमी झालेली आहे? 2 पटीने. कारण की 22 गुणिले जर 2 केलं तर किती ते 44. किती पटीने कमी होत आहे? 2 पटीने. आतापर्यंत वाढत होती म्हणून काय करतो तो गुणाकार. आता काय झालाय? कमी झाला म्हणून काय करायचा? भागाकार. म्हणून या ठिकाणी 44 भागीला 2 केलं किती येणार आहे आपलं? 22. 44 भागीला 2 केलं किती येणार आहे? 22. काढायचं काय आपल्याला? व्यास. म्हणून बघा व्यासची ट्रिक आहे 14. 14 भागीला जर 2 केलं, 14 भागीला जर 2 केलं तर किती येत आहे? 7 सेंटीमीटर. इथे सेमी आहे म्हणून एक राहणार सेंटीमीटर आणि व्यास येणार आहे आपला 7 सेमी. बघा ऑप्शन नंबर 1 मध्ये दिलेला आहे इथे 7 सेमी. आतापर्यंत ट्रिक मध्ये जेवढ्या संख्या पाहिल्या त्या ट्रिक पेक्षा जास्त होत्या. आता बघा या ठिकाणी काय आहे? ट्रिक पेक्षा कमी संख्या आहे. म्हणून काय करायचं? 44 भागीला 2 केलं किती येणार आहे? 22. काय काढायचं होतं आपल्याला? व्यास. म्हणून व्यासची ट्रिक आहे 14. 14 भागीला जर 2 केलं किती येत आहे? 7 सेंटीमीटर. संख्या मोठ्या राहिल्या, वाढल्या तर गुणाकार करा. संख्या कमी राहिल्या, कमी झाल्या तर भागाकार करा. ठीक आहे.
ओके, व्यासाला आपला 7 सेंटीमीटर. या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. चला पुढचा प्रश्न पाहू. बघा, प्रश्न राहणार आहे 9व्या नंबरचा प्रश्न आहे. एका ट्रॅक्टरच्या चाकाचा व्यास 2.1 मीटर आहे. त्या चाकाने 250 फेऱ्यात काही अंतर कापले तर कापलेले अंतर किती? बघा, आता हा प्रश्न किचकट आहे. जर आपण सूत्रानुसार सोडवतो म्हटलं तर याला वेळ लागणार, कारण की कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे. आपण तुम्हाला सुरुवातीला सांगितलंय पूर्ण वर्तुळ आपण ट्रिकच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत. ट्रिक आहे आपली 7, 14, 44 आणि 154. चला, त्रिज्या, व्यास, परिघ आणि क्षेत्रफळ. त्रिज्या नेहमी किती घेतो आपण? 7, व्यास 14, परिघ 44 आणि क्षेत्रफळ 154. आता बघा, आपल्याला व्यास दिलाय किती? 2.1 मीटर. या ठिकाणी बघा, व्यास दिला आपल्याला 2.1 मीटर. बघा, आपल्याला काय करायचं? 2.1 चं रूपांतर करायचं आपल्याला सेंटीमीटर मध्ये. आणि तुम्हाला माहित आहे 1 मीटर म्हणजे किती? 100 सेंटीमीटर. आणि बघा, आपल्याला व्यासचं मीटर मध्ये जर रूपांतर सेंटीमीटर मध्ये करायचं असेल तर नेहमी आपण काय करतो? 2.1 गुणेला मीटरचं करताना काय करतो? सेंटीमीटर करताना गुणेला 100. म्हणून या ठिकाणी गुणेला 100. हा पॉईंट कटला, हा 0 कटला. काय शिल्लक राहिलाय? 21 वर 0 म्हणजे 210 सेंटीमीटर. काय दिलं आपल्याला इथे? व्यास. व्यासच्या खाली व्यास ठेवायचा. किती भेटला आपल्याला? 210. आता काय करायचं? किती पटीने वाढला? पट काढण्यासाठी काय करतो आपण? नेहमी 210 भागीला 14. 7 ने भाग जातो. 7 2 14, 7 त्रिक 21 म्हणजे 30. बेनं 30 ला भाग दिला. बे का बे, बे 15, 30 म्हणजे बघा किती पटीने वाढत आहे इथे? 15 पटीने वाढत आहे. काय? व्यास. पट भेटली आपल्याला 15 पटीने वाढत आहे व्यास. आणि काळे काढायचा आपल्याला 250 फेऱ्यामध्ये तो टोटल किती अंतर जाईल. आता फेरे काढताना काय करतो? नेहमी आपल्याला फेरे काढण्यासाठी काय करायला लागेल? एका फेऱ्याचे अंतर म्हणजे काढायला लागतो आपल्याला वर्तुळाचा परिघ. इथे ट्रॅक्टर दिलाय, ट्रॅक्टरचा चाक वर्तुळाकृती राहणार आहे म्हणून काढायचा आपल्याला वर्तुळाचा परिघ. आणि परिघची ट्रिक किती आहे? 44. या ठिकाणी बघा, व्यास किती पटीने वाढला? 14 पटीने, 15 पटीने. म्हणून या ठिकाणी काय? परिघ सुद्धा वाढणार 15 पटीने. 44 गुणेला 15. 15 चोक 60, 7 0 उरले किती? 6. 15 चोक 60 आणि 6 किती? 66. म्हणजे बघा 660 या ट्रॅक्टरच्या चाकाचा व्यास परिघाला आहे. परिघ म्हणजे काय होते? एका फेऱ्याचे अंतर. आणि आपल्याला किती फेरी जायचे आहे? 250 फेऱ्याचं टोटल अंतर काढायचं आहे. म्हणून बघा, एका फेऱ्याचे अंतर भेटले आपल्याला किती? 660. म्हणून या ठिकाणी 660 गुणेला किती फेऱ्या जायच्या आहे? 250. म्हणून काय करायचं? इथे 250. 2 0 0 जशाच तसे ठेवून द्या. 25 गुणेला 6, 25 सक किती? 150. 150 0 किती उरते? 15. 25 सक 150, 150 आणि 15 किती? ते 165. बघा, 1,65,000 काय भेटलं आपल्याला अंतर. पण अंतर कशामध्ये आहे? सेंटीमीटर मध्ये. आपल्याला कशामध्ये करायचं आहे? किमी मध्ये. हे आला उत्तर आपलं सेंटीमीटर मध्ये. किती आला आहे? 1,65,000 सेंटीमीटर. आणि या ठिकाणी पूर्ण उत्तर दिले आपल्याला किलोमीटर मध्ये. आता बघा, सेंटीमीटरचं कन्वर्ट जर आपल्याला करायचं आहे मीटर मध्ये तर काय करतो? नेहमी आपण भागीला 100. आणि जर मीटरचं जर आपल्याला कन्वर्जन करायचं आहे किमी मध्ये तर काय करतो आपण? भागीला 1000. म्हणून या ठिकाणी काय करायचं? 1,65,000 हे काय आहे? सेंटीमीटर. सेंटीमीटरचं कन्वर्ट कशामध्ये करण्यासाठी काय करतो आपण? नेहमी 100 ने भाग देतो. म्हणून काय करायचं? इथे 100 ने भाग दिला. आता कशामध्ये होणार? मीटर मध्ये. आणि मीटरचं कन्वर्ट जर आपल्याला किमी मध्ये करायचं असेल तर कशाने भाग देतो? 1000 ने. म्हणून गुणेला इथे भागाकारामध्ये किती? 1000. आता आपल्याला युनिट मिळणार, याचं एकक मिळणार किलोमीटर मध्ये. बघा, वरचे 3 0 खालचे 3 0 कटले. आता बघा, वरती आहे 165 भागाकारामध्ये 100. म्हणून या ठिकाणी काय करायचं? 2 घरं सोडून काय करायचं? दशांश चिन्ह द्यायचं. म्हणजे बघा 1.65 किलोमीटर युनिट भेटलं आपल्याला. आता 1.65 किलोमीटर. या पद्धतीने आपल्याला ट्रिकच्या माध्यमातून प्रश्न सोडवता येतो. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, जर आपल्याला इथे मीटर मध्ये दिले आहे त्याचा कन्वर्ट सेंटीमीटर मध्ये करायचं. येणारं उत्तर आपलं सेंटीमीटर मध्ये आलं. सगळे ऑप्शन आपल्याला किलोमीटर मध्ये दिलेले आहे.
सेंटीमीटरचं मीटरमध्ये करण्यासाठी कशाने भागलं, 100ने भाग दिला. आता मीटरमध्ये उत्तर येणार आहे, मीटरचं आपल्याला किलोमीटरमध्ये करणार आहे म्हणून आपण 1000ने भाग दिला आणि एकक मिळालं आपल्याला किलोमीटर. उत्तर येणार आहे आपलं 1.65 किलोमीटर. बघा ऑप्शन नंबर 2 मध्ये दिलेला आपल्याला 1.65 किमी. या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. क्लिअर आहे. चला पुढचा प्रश्न पाहू. बघा पुढचा प्रश्न बघायचा आहे. 10व्या नंबरचा प्रश्न आपल्यासाठी राहणार आहे. एका बैलगाडीच्या चाकाचा व्यास 14 मीटर आहे तर 4.4 किमी अंतरात त्या चाकाचे किती फेरे होतील. आता आपल्याला अंतर टोटल दिलेलं आहे, आपल्याला काढायचं आहे फेरे. कशाचा आहे, बैलगाडीचा चाक. बैलगाडीचं चाक नेहमी राहते वर्तुळाकृती आकाराचं. आपल्याला दिलेला व्यास ठीक आहे आपली. सुरुवातीला घेतो आपण त्रिज्या, त्यानंतर घेतो व्यास, त्यानंतर घेतो परिघ आणि त्यानंतर घेतो आपण क्षेत्रफळ. त्रिज्या किती राहते 7, व्यास 14, परिघ 44 आणि क्षेत्रफळ किती राहते आपलं 154. आपल्याला प्रश्नामध्ये दिलाय व्यास किती दिलाय 14 मीटर म्हणून प्रश्नामध्ये दिलाय 14 मीटर. ट्रिक मध्ये सुद्धा आहे 14. तर काढा काय लागतं आपल्याला नेहमी याच्यामध्ये परिघ, आणि परिघ सुद्धा आपला येणार आहे 44. एकक राहिलाय मीटर म्हणून परिघाचं एकक सुद्धा राहणार आहे मीटरचं. आणि हे काय झालं आपल्याला एका फेऱ्याचे अंतर, आणि टोटल अंतर दिलेलं आपल्याला 4.4 किमी. आता किमीचं आपण काय करतो नेहमी मीटर मध्ये रूपांतर करतो. 4.4 किमी. आता 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर म्हणून या ठिकाणी किलोमीटरचं मीटर मध्ये करताना काय करायचं गुणिला 1000. 4.4 गुणिला 1000. इथे हा पॉईंट कटला, 1 0 कटला, शिल्लक काय राहते 44 वर 2 0 म्हणजे बघा 4400 मीटर टोटल अंतर आपल्याला मिळालं. आपल्याला काढायचं एकूण फेरे म्हणून काय करायचं इथे 4400 भागेला एका फेऱ्याचे अंतर म्हणजे किती परिघ, आणि परिघ आलाय आपला 44. 4400 भागेला 44 जर केलं तर आपल्याला मिळते एकूण फेरे. 44 ने डायरेक्ट 44 ला भाग देत जातो. 44 1 44 किती उरले 100. म्हणजे बघा टोटल 4.4 किमी मध्ये 100 फेरे पूर्ण करेल. बघा ऑप्शन नंबर 1 मध्ये दिलेलं आपल्याला 100 फेरे हेच या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे. कोणताही प्रश्न असू द्या ट्रिकच्या माध्यमातून आपल्याला सोडवता येतो. ट्रिक आहे आपली 7 14 44 154. प्रश्नामध्ये दिला व्यास 14 मीटर आणि त्याचं परिघ येणार आहे 44 मीटर आणि टोटल अंतर दिलंय आपल्याला 4.4 किमी मध्ये. तो किती फेरे जाईल त्याच्यासाठी बघा 4.4चं रूपांतर आपण मीटर मध्ये करण्यासाठी गुणिले 1000 केलं. मीटर मध्ये रूपांतर झालं 4400 मीटर आणि 4400 भागीला जर 14 केलं तर आपल्याला भेटते एकूण फेरे, आणि एकूण फेरे भेटले आपल्याला 100 फेरे. तो 4.4 किमी मध्ये पूर्ण करेल. या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. चला पुढचा प्रश्न पाहू. बघा 11व्या नंबरचा प्रश्न राहणार आहे. एका बैलगाडीच्या चाकाचा व्यास 70 मीटर आहे तर 13.2 किमी अंतरात त्या चाकाच्या किती फेरे होतील. ट्रिक राहणार आहे. सुरुवातीला राहते त्रिज्या, त्यानंतर व्यास, त्यानंतर राहतो परिघ आणि लास्ट मध्ये राहते क्षेत्रफळ. बघा आपल्याला काय दिलाय व्यास, व्यासच्या खाली व्यास लिहून घ्यायचा. आपण आपली ट्रिक काय आहे 7, व्यास 14, परिघ 44, क्षेत्रफळ राहते 154. आपल्याला दिला व्यास, व्यासच्या खाली व्यास ठेवून घ्यायचा. किती येणार 70. 14 ची किती पट 70 आहे 5 पट. 14 गुणिले 5 केलं तर किती येते 70. म्हणजे 5 पटीने काय वाढलाय व्यास वाढलाय. काढायला लागते आपल्याला परिघ, आणि परिघ सुद्धा किती पटीने वाढणार मग 5 पटीने. 44 गुणिले 5, 5 चोक 20, 20 0 उरले किती 2, 5 चोक 20 आणि 2 22. म्हणजे बघा परिघ येणार 220 मीटर. एक मीटर मध्ये आहे म्हणून इथे सुद्धा येणार मीटर मध्ये. आणि बघा आपल्याला टोटल अंतर दिलंय किती 13.2 किमी आणि काढायचं काय आपल्याला एकूण फेरे. तर सुरुवातीला काय करतो नेहमी आपण किलोमीटरचं मीटर मध्ये काय करतो रूपांतर करतो. 13.2 किमी त्यासाठी काय करतो आपण 13.2 किमी. किमीचं रूपांतर कशामध्ये करायचं मीटर मध्ये म्हणून गुणिला काय करतो नेहमी इथे 1000. गुणिला करतो आपण 1000. हा एक 0 कटला, हा एक 0 कटला. 132 वर किती 0 2 0 म्हणजे बघा 13200 मीटर अंतर आपल्याला पार करायचं आहे आणि ते किती फेऱ्यामध्ये पूर्ण करेल हे आपल्याला कळायचं आहे. म्हणून काय करायचं इथे 13200 भागेला 200
220, कारण की आपल्याला एका फेऱ्याचं अंतर भेटलं आहे 220, परीघ भेटला आहे 220, टोटल अंतर आहे 13,200 मीटर आणि आपल्याला एका फेऱ्याचं अंतर सुद्धा भेटलं आहे 220 मीटर. म्हणून आपल्याला एकूण फेरे इथे काढता येणार आहे. म्हणून केलं करायचं 13,200 भागेला 220. बघा खालचा 0 वरचा 0 कटणार आहे. आता बघा कितीने भाग जातो, 11 ने भाग जाणार आहे. 11 दुनी 22, इथे 11 1 11, 13 तून बघा 11 गेले, किती राहते 2. 11 ने 22 ला भाग जातो, 11 दुनी 22, 12 आणि इकडे उरले भागाकारामध्ये 6, 2 ने 12 ला भाग जातो, बे 1 बे, बे 6 12, म्हणजे बघा इथे 6 उरणार आहे. 6 वर 1 0, म्हणजे बघा टोटल 13.2 किलोमीटर मध्ये तो 60 फेरे पूर्ण करणार आहे. म्हणून या ठिकाणी बघा ऑप्शन नंबर 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे 60 फेरे. आपल्याला मीटर मध्ये दिला होता व्यास, व्यास वाढला आपला 5 पटीने, कारण की ट्रिक आहे 14, 14चे 5 पट केले किती ते 70. म्हणून या ठिकाणी व्यास वाढला 5 पटीने. म्हणून परीघ काढायचा आहे, परीघ सुद्धा वाढणार 5 पटीने. 44 गुणिले 5 केलं 220 मीटर. टोटल अंतर दिलाय 13.2 किमी, किमीचं आपण मीटर मध्ये केलं म्हणून 13,200 मीटर. आणि फेरे एकूण काढायचे म्हणून काय करायचं आपण, एका फेऱ्याने त्याला भाग दिला, उत्तर आलं 60 फेरे. या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. ट्रिक वापरून आपल्याला कोणताही प्रश्न सोडवता येतो. चला पुढचा प्रश्न पाहू. बघा 12व्या नंबरचा प्रश्न आपल्याला आहे, 21 मीटर त्रिज्येच्या वर्तुळाकार मैदानाला 5 फेऱ्या मारल्यास एकूण किती अंतर जाईल. चला ट्रिक आहे, सुरुवातीला त्रिज्या, त्यानंतर व्यास, त्यानंतर परीघ आणि त्यानंतर घेतो आपण इथे क्षेत्रफळ. ठीक आहे, त्रिज्या व्यास परीघ आणि क्षेत्रफळ. त्रिज्या व्यास परीघ नेहमी सारख्या पटीमध्ये वाढते. त्रिज्या राहते 7, व्यास किती राहणार 14, परीघ राहतो 44 आणि क्षेत्रफळ राहते 154. 7 14 44 154. बघा 21 मीटर काय दिले आहे त्रिज्या, म्हणून त्रिज्येच्या खाली काय ठेवायची नेहमी त्रिज्या किती आहे 21. किती पटीने वाढली आहे, 7चे किती पट 21 आहे 3 पट. म्हणून या ठिकाणी बघा 3 पट जर केलं किती ते 21. आता बघा आपल्याला 5 फेरे मारायचे. आपण सुरुवातीला आपल्याला काय काढायला लागेल, एका फेऱ्याचे अंतर, आणि अंतर काढायसाठी नेहमी काढतो आपण वर्तुळाचा परीघ. आणि बघा त्रिज्या जर तिथे 3 पटीने वाढत असेल तर परीघ सुद्धा किती पटीने वाढणार आहे 3 पटीने. म्हणून 44 गुणिले 3, 3 चोक 12, 12 2 उरले किती 1, 3 चोक 12 ने 1 किती 13, म्हणजे बघा 132 एकक मीटर मध्ये दिले आहे. म्हणून बघा एका फेऱ्याचं अंतर सुद्धा येईल आपल्या मीटर मध्ये 132 मीटर तो एका फेऱ्यामध्ये पूर्ण करेल. आपल्याला किती फेरे जायचे आहे 5 फेरे, त्याचं आपल्याला एकूण अंतर काढायचं आहे. म्हणून बघा 132 गुणिले 5, 132 गुणिले 5, 5 दुनी 10, 10 0 उरला 1, 5 त्रिक 15 आणि 1 किती 16, 16 6 उरला 1, 5 1 5 आणि 1 किती 6, म्हणजे बघा तो टोटल 660 मीटर अंतर 5 फेऱ्यामध्ये पूर्ण करेल. या पद्धतीने ट्रिकच्या माध्यमातून आपल्याला प्रश्न सोडवता येतो. बघा ऑप्शन नंबर 3 मध्ये दिलेला आपल्याला 660 मीटर. या ठिकाणी जे एकक दिलेलं राहील आपल्याला प्रश्नामध्ये तेच एकक आपल्या उत्तराचं यायला पाहिजे. त्रिज्या व्यास आणि परीघ याचं एकक सारखं राहणार, तर क्षेत्रफळ नेहमी त्याच्या वर्गाच्या पटीमध्ये वाढते. एवढं आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे. या पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवलेला आहे. चला पुढचा प्रश्न पाहू. बघा 13व्या नंबरचा प्रश्न राहणार आहे आपल्याला. प्रश्न आहे, एका सायकलच्या चाकाची त्रिज्या 35 सेमी आहे, तर चाकाच्या 200 फेऱ्यात चाक किती अंतर जाईल. आणि फेऱ्या जर पूर्ण करायचं असेल तर आपल्याला काढायला लागतो याचा परीघ. आपल्या ट्रिक आहे, सुरुवातीला घेतो आपण त्रिज्या, त्यानंतर घेतो आपण याचा व्यास, त्यानंतर घेतो परीघ आणि त्यानंतर घेतो आपण क्षेत्रफळ. त्रिज्या व्यास परीघ आणि क्षेत्रफळ. त्रिज्या राहते 7, व्यास राहतो 14, परीघ राहते 44 आणि क्षेत्रफळ राहते 154. ठीक आहे, 7 14 44 आणि 154. मित्रांनो आपल्याला प्रश्नामध्ये दिलेले आहे सायकलच्या चाकाची त्रिज्या दिली आपल्याला 35, म्हणून त्रिज्याच्या खाली ठेवायचं. त्रिज्या किती आहे 35, किती पटीने वाढणार आहे 7चे किती पट 35 आहे 5 पट. म्हणून या ठिकाणी गुणेला 5 जर केलं तर 7 × 5 35, त्रिज्या दिलेली आहे 35. आता बघा 200 फेऱ्यामध्ये आपल्याला एकूण अंतर काढायचं आहे. त्याच्यासाठी काय काढतो आपण नेहमी एका फेऱ्याचे अंतर म्हणजेच काय परीघ. म्हणून या ठिकाणी त्रिज्या 5 पटीने वाढते, परीघ सुद्धा 5 पटीने वाढणार. 44 गुणिले 5. ओके, 5 चोक 20, 20 0 उरले किती 2, 5 चोक 20, 20 आणि 2 22, म्हणजे बघा 220 सेंटीमीटर काय राहील
एका चाकाचा परिघ किती राहणार आहे 220 सेंटीमीटर हेच राहील एका फेऱ्याचे अंतर। आपल्याला बघा किती फेरे जायचे आहे 200 फेरे, म्हणून बघा 220 गुणिला 200, 220 गुणिला 200 आपल्याला सेमी मध्ये दिलं आहे, म्हणून करा 200 फेरे जायचं आहे, म्हणून 220 गुणिला 200, 22 दुनी 44, 1 2 3 0 जशाच तसे देऊन द्यायचे। आता बघा हे उत्तर कशामध्ये आपल्याला सेंटर मध्ये सेंटीमीटर मध्ये उत्तर आलेलं आहे, आपल्याला काढायचं कशाला ऑप्शन मध्ये कशाला दिलाय मीटर मध्ये, आणि सेंटीमीटरचं जर रूपांतर आपल्याला मीटर मध्ये काय करायचं असेल तर नेहमी काय करतो आपण 100 नी भाग देतो। सेंटीमीटरचं रूपांतर आपल्याला करायचं आहे मीटर मध्ये, म्हणून आपण नेहमी 100 नी भाग देतो। म्हणून या ठिकाणी बघा खालचे 2 0 वरचे 2 0 काय झाले कटले, शिल्लक राहिलाय 440 फेरे। आपल्याला काय टोटल 440 मीटर अंतर आपल्याला 200 फेऱ्यामध्ये काय करायचं आहे पूर्ण करायचं आहे। आणि बघा 440 मीटर आपण 200 फेऱ्यामध्ये पूर्ण केलेलं आहे। कुठं ऑप्शन नंबर 3 मध्ये दिले आपल्याला 440 मीटर। बघा त्रिज्या दिली होती आपल्याला 35, त्रिज्या 5 पटीने वाढलेली आहे। आपल्याला 200 फेऱ्यामध्ये जायचं एकूण अंतर काढायचं आहे, अंतर काढण्यासाठी काढतो आपण परिघ, म्हणून 44 ट्रिक मध्ये आहे। 44चं 5 पट केली किती येते 220 सेंटीमीटर। आपल्याला बघा 200 फेऱ्यामध्ये जायचं आहे, 200 फेऱ्याचं अंतर किती आलं आपलं 44,000 सेंटीमीटर, आणि सेंटीमीटरचं रूपांतर करण्यासाठी आपण बघा 100 नी भाग देतो, म्हणून 44,000 भागीला 100 जर केलं तर मीटर मध्ये आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 440 मीटर आपण 200 फेऱ्यामध्ये पूर्ण करणार आहोत। या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता। चला समोरचा प्रश्न पाहू। बघा 14व्या नंबरचा प्रश्न राहणार आहे, एका इमारतीच्या वर्तुळाकृती छताची त्रिज्या 7 मीटर आहे, तर छतास रंग देण्यास 20 रुपये प्रति चौरस मीटर दराने किती खर्च येईल। चला हा सुद्धा प्रश्न आपल्याला ट्रिकच्या माध्यमातून सॉल्व्ह करता येणार आहे। चला ट्रिक आहे आपली, सुरुवातीला घेतो आपण त्रिज्या, त्यानंतर व्यास, त्यानंतर परिघ, आणि त्यानंतर घेतो आपण इथे क्षेत्रफळ। त्रिज्या, व्यास, परिघ आणि क्षेत्रफळ। त्रिज्या किती राहते 7, व्यास 14, परिघ 44 आणि क्षेत्रफळ राहते 154। आता बघा आपल्याला छताची त्रिज्या दिली आहे मीटर, किती 7 मीटर, आणि ट्रिक मध्ये सुद्धा किती आहे 7, आणि काय करायला आपल्याला छताला रंग द्यायचा आहे। आता जर आपल्याला छताला जर रंग द्यायचा आहे, वर्तुळाकृती जर क्षेत्र आला या पद्धतीने, आणि याला जर रंग देणार आहे तर आपण याच्या कडेला रंग देणार आहे की याच्या आतमध्ये रंग देणार आहे, आतमध्ये रंग देणार आहे, म्हणून काढावं लागेल आपल्याला याचं क्षेत्रफळ। ट्रिक मध्ये दिल्या 7 14 44 154, आणि प्रश्नामध्ये सुद्धा त्रिज्या दिली आपल्याला 7 सेमी किंवा 7 मीटर। आपल्याला काय काढायचं आहे क्षेत्रफळ, कारण की रंग आपण क्षेत्रफळाला देतो, म्हणून बघा या ठिकाणी काढायचं क्षेत्रफळ, आणि क्षेत्रफळ ऑलरेडी आपल्या ट्रिक मध्ये दिलेलं आहे 154 एकक आहे मीटर, म्हणून या ठिकाणी राहील मीटर स्क्वेअर, चौरस मीटर। आता बघा एका प्रति चौरस मीटरला किती रुपये खर्च येत आहे 20 रुपये, आणि आपल्याकडे पाशी किती चौरस मीटर आहे 154 चौरस मीटर, म्हणून या ठिकाणी बघा 154 गुणिला 20, कारण प्रति चौरस मीटरला 20 रुपये खर्च येतो, आपल्याकडे 154 चौरस मीटर आहे, म्हणून 154 गुणिला 20। 0 जशाच तसा ठेवायचा, बेचोक 8, बेपंच 10 0 उरला 1, बेक बे आणि 3, म्हणजे बघा 3080 रुपये टोटल आपल्याला या छतामध्ये रंग देण्यास खर्च येणार आहे। किती 3080 रुपये। ऑप्शन नंबर 3 मध्ये दिला आहे 3080 रुपये। या पद्धतीने मित्रांनो आपल्याला कोणताही प्रश्न ट्रिकच्या माध्यमातून सोडवता येणार आहे। तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, पूर्ण व्हिडिओ बघितल्याच्या नंतर तुम्हाला एकूण डिटेलमध्ये कन्सेप्ट क्लिअर होणार आहे। तर बघा आजचा व्हिडिओ आपण 14 प्रश्न या ठिकाणी कव्हर केलेले आहे। कोणताही प्रश्न राहू तुम्हाला वर्तुळाचा ट्रिकच्या माध्यमातून सोडवता येतो। ट्रिक होती आपली 7 14 44 154, त्रिज्या, व्यास, परिघ आणि क्षेत्रफळ। त्रिज्या, व्यास, परिघ हे नेहमी सारख्या पटीमध्ये वाढते, तर क्षेत्रफळ नेहमी वर्गाच्या पटीमध्ये वाढते। म्हणून बघा मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला कमेंट करा। जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका। थँक्यू सो मच।